नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बालभारतीचा क्रमांक 2 चा पाठ आपण आज शिकणार आहोत. स्वप्न विकणारा माणूस. याचे लेखक आहेत अशोक कोतवाल. मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह, घेऊया गिरकी या बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. आपल्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपड करत राहतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत. समाजाच्या काहीतरी जन्माला येऊन सार्थक करणारं कार्य जर घडायचं असेल तर समाजाच्या उपयोगाला आलं पाहिजे, असा उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत, असा संदेश पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. चला तर आपल्याला एका गावात जाऊन ते बघावं लागणार आहे. स्वप्न विकणारा माणूस. तो गावोगाव फिरायचा आणि गावोगाव फिरून दुसऱ्याच्या उपयोगी पडावं असं तो कार्य लोकांना सांगायचा, शिकवायचा. ते कसं घडून आणावं याचं मार्गदर्शन तो करायचा. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे आपल्यापेक्षा मोठी माणसं. ते असंच म्हणत असतात की स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ते पूर्ण कशी करता येतील याचा विचार जो माणूस करतो तो माणसाच खरं त्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आता स्वप्न हे निर्माण करावी लागतात. किती उत्पन्न होतात? स्वप्न ही निर्माण करता येतात का? ती उत्पन्न होतात का हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कोणी कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात, कमी लेखतात. काय स्वप्न पाहतो आहे, वेडा आहे वेडा. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही ते फुकटचा देऊन जातात. माझं तर म्हणणं असं आहे, म्हणजे लेखकाचं म्हणणं, माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. ज्याला स्वप्न पाहता येत नाही तो माणूस नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, जे आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न करत असतं, जे स्वप्न सुख देऊन जातं, आपल्याला सुखी समृद्ध करतं, समाधानी करतं, ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ते मन विचार करणारं हवं, चांगला विचार करणारं हवं, त्याला संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. आपलं स्वप्नपूर्तीसाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते पूर्ण करणे म्हणजे त्याची पूर्ती करणे, त्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात तरी. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं, ज्याच्याकडे संवेदनशीलताच नाही, असा विचारच नाही, अशा भावनाच नाही आहेत, तो माणूस कधीही स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अशी माणसं आधांतरीत तरंगत असतात. आधांतरी मग कशाचाच आधार नसतात त्याच्यात तरंगणारा, त्याला म्हणतात आधांतरी. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळी वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यास ने बिना धडपडीशिवाय त्या स्वप्नाला पूर्ण करायला धडपड करावी लागते, प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात.
असलेली ही स्वप्नवृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही काही कळत नव्हता. बालपण असतं, त्या बालपणात त्याचा अर्थ पण स्वप्न म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं. आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. ते खरं नसतं, ते दिसतं फक्त, पण ते प्रत्यक्षात जर जाग आल्यावर पाहिलं तर ते कल्पनाच असते. ते तुम्ही काय कराल? स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही काय कराल? किंवा चांगलं होण्यासाठी तुम्ही काय करू शकाल? तुम्ही चांगले धावपोटी आहात, शाळेच्या क्रीडा संमेलनात गॅदरिंगमध्ये धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचं आहे, हे तुमचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल? निश्चित याचा विचार करा आणि 8-10 ओळीत तुम्ही ते लिहून काढा काय कराल ते, आणि ते आम्हाला पाठवा. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. लेखक जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या गावामध्ये एक स्वप्न विकणारा माणूस त्यांच्या गावात यायचा, घोड्यावर बसून यायचा, आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. त्याच्या घोड्याचा टापांचा आवाज आला की लहान मुलं ही पळ सुटवायची त्या दिशेने. आमचं आकर्षण घोडा बघणे हे असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या, घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत त्याला पिळदार मिशा असायच्या, झुपकेदार मिशा होत्या त्याच्या. त्या मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. त्याचं धोतर रेशमी असायचं, तलम रेशमी, मऊ चमचम करणारं रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता. जर पैठणी साडीला जे चमकणारे असते काठ असतात, त्या काठावर जर असते, ती चमचम करणारी असते. त्याचा सैलसर कुर्ता चमचम करणाऱ्या कपड्याचा होता, जरीचा होता. डोक्याला लाल पांढरा फेटा तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, चांबड्याचे बूट असायचे त्याच्या पायात, गव्हाळ रंगाचा, गहू कशा रंगाचा आहे तशा रंगाचा तो माणूस होता. झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसा धिप्पाड, खूप धिप्पाड होता. स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण, उत्सुकता पण असायची. त्याने घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने पाहायचं, उत्साहाने पाहायचं. काय असेल या गाठोड्यामध्ये? मखमली कपडा असायचा गाठोडं. हा माणूस आमच्या गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पिंपळाचं झाड आहे बघा, समोर दिसतंय चित्रात. आणि त्या झाडावर, पिंपळाचं झाड आहे, ते झाडाला बांधलेला दगडाचा पार आहे, गोल कट्टा बांधलेला आहे, त्याला पार म्हटलं जातं. झाडाभोवती गोलाकार बांधलेला असतं, तो त्याला पार म्हटलं जातं. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. त्या पाराला लोखंडी कडी असायची आणि त्या कडीला त्या घोड्याचं दोर बांधून तो ठेवायचा, म्हणजे घोडा इकडं तिकडं जाणार नाही, त्याची तो काळजी घ्यायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघट प्यायचा. आपल्याकडं आता पाण्याच्या बाटल्या असतात, पाण्याच्या पिशव्या नसतात, पण त्याच्याकडं चांबड्याची पिशवी असायची. पूर्वी पाणी वाहण्यासाठी, नदीवरून पाणी आणण्यासाठी घोड्याच्या पाठीवर किंवा बैलाच्या पाठीवर पखाल टाकायचे ते. त्या पखालीच्याच आकाराची ती छोटीशी पिशवी होती पाण्याची त्याच्याकडं, आणि ती पिशवीतलं पाणी तो घ्यायचा आणि घटाघट सगळं पाणी पिऊन टाकायचा. आणि मग ऐटीत
झाडाच्या पारावर बसायचा. तो पार दिसतोय ना, त्या पारावर तो बसायचा. तेव्हा त्याच्याभोवती माणसाचा गराडा पडे, गर्दी व्हायची माणसांची आणि त्याला घेराव घालायचे लोक. गोल आकार त्याच्या भोवती उभे राहायचे. त्याला गराडा घालणे म्हणतात. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. ह्या गावावरून त्या गावावर गावोगाव तो रोज फिरायचा आणि त्या गावात मिळणारी नवीन माहिती तो आवर्जून तिथून मिळवायचा. काय नवीन आहे ह्या गावामध्ये, काय शिकण्यासारखं आहे, काय दुसऱ्याला देण्यासारखं ज्ञान आहे, तो जाणून बुजून ते ज्ञान गोळा करायचा. त्याने आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते. प्रत्येक डोंगरदऱ्यात तुडवल्या होत्या. प्रत्येक डोंगरदऱ्यात तो जाऊन आला होता. पायी चालत गेला होता. घोडा तो त्याचा जात असेल तर घोड्यावरून जायचा. भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. भिन्न स्वभावाच्या माणसाची त्याची रोज उठबस असायची, जाणं येणं असायचं. त्यामुळे त्याच्याकडं बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्याच्याकडं बोलण्यासारखं खूप काही तयार व्हायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. त्याच्याकडे असलेले अनुभव तो फुलवून सांगायचा, रंगवून सांगायचा आणि त्यामुळे ते ऐकायला खूप मजा वाटायची. वेगवेगळे किस्से तयार करायचा तो. वेगवेगळ्या ढंगात तो सादरीकरण करायचा आणि त्यामुळं ऐकणाऱ्याला ते खूप छान वाटायचं. मन भलवून टाकणारं त्याचं बोलणं असायचं. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. खूप गावागाव त्याचं फिरणं झालं होतं. अनुभव त्याचे खूप होते आणि मग त्यातून तो स्वप्न निर्माण करायचा, स्वप्न दाखवायचा लोकांना आणि ते खूप लोकांना धुंद करून टाकणारा असायचं, गुंगवून टाकणारा असायचं. लोकांना भारी आवडायचा. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. त्यांची बुद्धी अक्षरशः तो गुंगवून टाकत होता. मती कुंठणे म्हणजे बुद्धीवर तो व्यवस्थित प्रभाव करणारी वाक्य शब्द वापर करायचा आणि त्यामुळे लोकांची मती कुंठित व्हायची. बुद्धी ऐकण्याच्या पलीकडे जायची. आपण ऐकतो ते खरं की खोटं ह्या संभ्रमात ते पडायचे. त्यामुळं त्यांची मती काय व्हायची, कुंठित व्हायची. बुद्धी काही वेळ ती काही काम करणाऱ्या राहायची. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची, तो ज्या ठिकाणावरून फिरून आला आहे त्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. लोकांना तो फिरून आणायचा त्याच्या शब्दातून, त्याच्या अनुभवातून, त्याच्या कथनातून. एका वेगवेगळ्या प्रांतातून तो त्यांना घेऊन जायचा, शब्दातून घेऊन जायचा आणि लोकांना प्रत्यक्ष ते अनुभव ते द्यायचा फिरून आल्याचा. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळाने तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. ते मखमली कपड्यात जे बांधलेलं गाठोडं होतं ते हळूच सोडायचा. त्यात काय असायचं, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक खोबरे. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर घ्यायचे. छटाक म्हणजे 50 ग्रॅम, 25 ग्रॅमचं पण होतं छोटं छटाकचं आणि पावशेर म्हणजे 250 ग्रॅम. कधी कधी तो आठवड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना वाटून टाकायचा. टिंगू म्हणजे छोट्या मुलांना तो वाटून टाकायचा. मुठमुठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. खाऊ मिळाल्यावर, खायला मिळाल्यावर खूप आनंद वाटायचा. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी फिरवतो. आपल्या थकलेल्या जीवाला तो उत्साहित करून जातो, तरतरी देऊन जातो. त्याच्या बोलण्याने जगाची ओळख झाल्यासारखे वाटते. सगळ्या जगाचं माहिती तो त्या लोकांना द्यायचा गावातल्या आणि त्याच्याकडून सगळं जग लोकांना कळायचं. जगात काय चाललं आहे त्याच्या बातम्या सगळ्यांना कळायच्या. सगळ्या जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं. आपलं दुःख काही काळापुरता का होईना विसरल्यासारखं
व्हायचं लोकांचं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरून जातो, त्याचं स्वप्नच डोळ्यात आपल्याला उतरून जातो. असं केलं असं होणार आहे, तसं करा, तसं चांगलं करा, लोकांची सेवा करा. पुढे मग लोक त्याला स्वप्न विक्याच म्हणू लागले. लोक त्याला स्वप्न विक्याच म्हणायला लागले, स्वप्न विक्या. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीने स्वप्न घ्या स्वप्न म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा चालायचा, सुकामेवा विकायचा. तो आणलेला त्याचा जो खाऊ होता मखमली कपडात तो त्यांना छटाक पावशर अशा पद्धतीने मापातून तो विकायचा. काय झालं कळलंच नाही. हे खूप काळापासून चालू होतं, खूप दिवस चाललं होतं. लोक त्याची वाटच पाहत बसायचे. काय झालं कळलंच नाही. पण अचानकच स्वप्न विक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा का आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने गेले, वर्षे उलटून गेली, पण स्वप्न विक्या काही आला नाही. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. ज्या पारावर स्वप्न विक्या बसत होता, घोडा बांधत होता, त्याच पारावर हा तरुण माणूस बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टाकामाका पाहू लागले. एकसारखं बघणे, टाकामाका पाहू लागले म्हणजे एकसारखं बघणे. तो तरुण स्वप्न विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगगाठी, जणू स्वप्न विक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या स्वप्न विक्याचा मुलगा. गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावी जाऊ शकत नाहीत. माझा बाबाच तुमच्या गावात यायचे. स्वप्न विक्या स्वतःचं नाव त्यांचं झालेलं होतं आणि सध्या ते काय येऊ शकले नाही त्याचं कारण त्या मुलांनी सांगितलं. गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त मात्र कारण होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, अशा माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? आपल्याजवळचं ज्ञान, आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. नुकतंच त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं म्हणजे तो डॉक्टर झाला होता. गावी जाऊन वृद्ध, म्हातारे, आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. लोकांची सेवा करावी, सेवा घडवण्यासाठीच बाबांनी मला डॉक्टर बनवलं आणि मी आजारी वृद्ध लोकांची सेवा करायची अशी मनोमन ठरवून बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवून तुमच्या गावात मी आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, बोलण्याची जी सवय, हसणं आम्हाला स्वप्न विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. आमचं मन भरून आलं. सगळ्यांच्या डोळ्यात टपटप अश्रू आले. कारण माणूस असावा तर असा आयुष्यभर आपल्या गावात येऊन आपली सेवा करण्याचा त्याचा प्रयत्न होता स्वप्न विक्याचा. आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं जबाबदारी आता त्यांचा मुलगा घेऊ पाहतोय. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. आम्हाला मात्र नव्यानंच उमगलं होतं. आपणही काहीतरी ह्या स्वप्न विक्याचं सारखं समाजाची सेवा घडवून आणण्याचं स्वप्न पाहू शकतो हे आमच्या सगळ्यांच्या मुलांच्या प्रत्येकाच्या मनात तरळून गेलं, उमगलं. आम्हाला नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. त्यामुळं स्वप्न विक्याचं कार्य त्याचा मुलगा जरूर पूर्ण करणार होता. गावात येऊन सगळ्या गावोगावी फिरून आजाऱ्यांची सेवा करणार होता. आम्हालाही तसं काही जमलं, तसं काही स्वप्न पूर्ण करता आलं, स्वप्न पाहता आलं. ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू आणि
समाजाची आणि वृद्ध आईवडिलांची आजाराची सेवा घडते की ते आम्ही जरूर पाहू.